नंदनीला स्वयंपाकघरात जेवायला बसत विक्रांत नंदनीचे बाबा आणि दादा ओसरीत जेवायला बसतात. कित्येक दिवसांनी आईच्या हातच्या जेवणाचा पहिला घास तोंडात टाकतच डोळ्यात टचकन पाणी पुन्हा जमा होतं. नंदनी भरल्या ताटावर रडू नये बाळ, तू जेव, बरं गरम गरम. आई म्हणताच नंदनी डोळे पुसत जेवू लागते. मनात मात्र आपल्याला विक्रांत बदलेपर्यंत कधीच चांगले आणि पोटभर जेवण मिळत नव्हते याची आठवण येऊन जाते. आई, कशाला एवढा घाट घातला? ताटातले पंचपक्वान्न पाहत नंदनी विचारते. तू आणि जावई बापू पहिल्यांदा घरी आले म्हणून सर्व केलं. आई स्मित हास्य करते. आई, मी कधीच नसते आले तर काय केलं असतं ग? नंदनीच्या प्रश्नानं पोळ्या लाटणाऱ्या आईचे हात थांबतात. वेडाबाई, नेहमी चांगला विचार करावा माणसाने, म्हणजे चांगलं होतं. आई उत्तर देते पण नंदनीचे समाधान होत नाही. आई विचारी काय सांगणार होती यावर, कारण याचं उत्तर तिच्या जवळही नव्हतं. विक्रांतच्या गप्पा मारण्याचा आवाज स्वयंपाकघरात येत असतो. त्यावरून विक्रांतच्या मोकळे वागण्याचा अंदाज एव्हाना नंदनीला आला असतो. त्यामुळे विक्रांतला सोबत आणल्याचं दडपण थोडं तरी नंदनीच्या मनावरचं कमी होतं. आई, काव्या येणार आहे का दिवाळीला माहेरी? माहीत नाही ग, ती सारखीच येत असते गावात, म्हणून काही सांगता येणार नाही. आणि मिहीर थोडं काचरतच विचारते. नंदनी, 10 मिनिटासाठी का होईना मिहीरच्या घरी जाऊन येशील, कारण त्याच्या ओळखीनेच तुला एवढं चांगलं स्थळ मिळालं आहे. आईच्या बोलण्याने नंदनीला पोट पडतं. काय झालं आई? काही नाही, तू फक्त मिहीरच्या आईला भेटून ये, त्यांची तब्येत चांगली नाही. आई बोलते. बरं, जेवण झालं की जाते. नंदनी बोलते. आई म्हणते. पुरुषांचे जेवण आटोपतात आणि इकडे नंदनीचंही. बापू सूप म्हणत बाबा पानपुडा पुढे करतात. विक्रांत सूप घेतो, पण नजर मात्र त्याची स्वयंपाकघराकडे असते. खूप वेळ झाला त्या नंदनी दिसली नसते. नंदनी संध्याकाळी पाहुण्यांना शेतात फिरायला घेऊन जाशील, बाबा म्हणतात आणि दुसऱ्या सेकंदाला नंदनी बाहेर येते. नंदनीला पाहून विक्रांतच्या जीवात जीव येतो. हो बाबा म्हणत नंदनी पुन्हा निघून जाते आणि विक्रांतचा हिरमोड होतो. चला भाऊजी, बैठकीत आराम करा, नंदनीचा दादा सांगायला येतो. पहिल्यांदा जावई आल्याने नंदनीच्या माहेरचे त्यांच्या ऐपतीनुसार पाहुणचार करत असतात. त्यांच्या मनात मोठेपणा आणि त्यांची चाललेली धावपळ पाहून विक्रांतलाच लाजल्यासारखं होत असते. अहो म्हणत नंदनी बैठकीत येते. तिचा आवाज ऐकून झोपलेला विक्रांत कपाळावर ठेवलेला हात बाजूला करत तिला एकटक बघतो. नंदनीला मनसोक्त बघून विक्रांत समाधानी होतो. अहो, तुम्हाला करमत आहे ना? हो, स्मित हास्य करत विक्रांत म्हणतो. तुम्ही आराम करा, मी शेजारी मिहीरच्या घरी जाऊन येते. का? असंच भेटायला. मिहीरच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून. मी येऊ का? विक्रांत लगेच बोलून जातो. तुम्ही कशाला? भेटायला, नाहीतरी मी एकटा या बैठकीत बसून बोर होईल. एक प्रेमळ नजर नंदनीवर टाकत म्हणतो. बरं, चला म्हणत स्मित हास्य करते. काका, नंदनी आवाज देत
मिहीरच्या घरात जाते. खूप दिवसांनी ती या घरात आलेली असते म्हणून घरात सर्वीकडे नजर फिरवत असते. अरे नंदिनी, शीन आवाज नंदिनीच्या कानावर पडतो. काका म्हणत नंदिनी नमस्कार करायला वागते. सुखी राहा बेटा, नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवत मिहीरचे बाबा म्हणतात. विक्रांत लांबूनच हात जोडत नमस्कार म्हणतो. जावाई बापू बसा ना. नंदिनी बस. काका काकू कुठे आहे? बरी आहे, आतमध्ये झोपली आहे. थांब, मी बोलवतो तिला. नको, झोपू द्या काका, विक्रांत म्हणतो. नाही, येईल ती. नंदिनीला बघून तिला बरं वाटेल म्हणत मिहीरचे बाबा आत निघून जातात. या घरात मी किती वेळा यायची तेव्हा प्रसन्न वाटायचं, पण आज मनात काहीतरी दुःख असल्यासारखं वाटत आहे. माहीत नाही असं का होत आहे. नंदिनीच्या बोलण्याने विक्रांतीच्या हातावर हात ठेवतो. जणू काही दुःखाचं कारण त्याला माहीत असतं. नंदिनी परत एक शीन आवाज नंदिनीच्या आणि विक्रांतच्या कानी पडतो. काकू काय झालं तुम्हाला? एकदम हाडाचा सांगाडासारख्या झालेल्या मिहीरच्या आईला पाहून नंदिनी आश्चर्यचकित होते. काही नाही ग, बरी आहे मी. तू कशी आहे? नंदिनीच्या चेहऱ्यावर हात फिरवत मिहीरची आई प्रेमाने विचारते. मी मस्त, पण तुम्हाला काय झाले? नंदिनी आश्चर्याने परत विचारते. विक्रांत मिहीरच्या आईला बघणं टाळत असतो. नंदिनी, अगं किती आठवण येत होती तुझी. खूप भेटायची इच्छा झाली होती, पण देवालाच काळजी म्हणून तू आज मला भेटली. हो काकू, देवाला सर्वांची काळजी असते. काय घेणार नंदिनी? काकू काही नाही, मी फक्त तुम्हाला भेटायला आली आहे. कधी कधी आपली माणसं गेली की होतो त्रास. सांगताना मिहीरच्या आईचा गळा दाटून येतो. तेवढ्यात मिहीरचे बाबा आईच्या खांद्यावर हात ठेवतात. अहो, सोप सुपारीचा डबा आणा. गोष्ट बदलवत आई म्हणते. हो म्हणत मिहीरचे बाबा आतमध्ये जातात. नंदिनी बस बरं, कुंकू लावते. काकू तुम्ही थांबा, मी करंडा घेऊन येते म्हणत नंदिनी देवघरात जाते. देवघरातला कुंकवाचा करंडा उचलत नंदिनी वळते की तिची नजर फोटोवर पडते. तो फोटो पाहून नंदिनीच्या अंगात त्राणच उरत नाही. तिला शॉक बसतो. नंदिनी एकटक त्या फोटोकडे बघते. जणू काही तिचा विश्वास बसत नसतो. नंदिनी मिहीरच्या आईच्या आवाजानं नंदिनी भानावर येते. हातात करंडा घेत हळूवार पावलांनी बाहेर येते. तेव्हा डोळ्यातून एक अश्रू गालावरून ओघळत जमिनीवर पडतो. नंदिनीला या अवस्थेत पाहून मिहीरच्या आईचे डोळे भरून येतात. काकू, मिहीर खरं नाही ना? म्हणत नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. नशिबात हेच लिहिलं होतं नंदिनी, माझा लेक सोडून गेला ग, म्हणत मिहीरची आई हंबरडा फोडते. नंदिनी आणि मिहीरच्या आईचं रडणं पाहून विक्रांतच्या मनाची घालमेल वाढते. तो एक सेकंदही तिथे न थांबता बाहेर निघून जातो. नंदिनी आणि मिहीरची आई दोघीही गळ्यात गळे घालून रडू लागतात. काय झालं होतं मिहीरला? नंदिनी अश्रू पुसत धीर एकटावत विचारते. बस आमचं नशीब खराब. मिहीरच्या बाबांकडे बघत मिहीरची आई म्हणते. मला कुणीच सांगितलं नाही
माझा खूप चांगला मित्र होता ना, नंदिनी रडत म्हणते. तू काय कमी दुःखात होती का सासरी? बस आमच्या कर्माची फळं भोगतोय आम्ही. मिहीरचे बाबा म्हणतात. तुम्हाला कसं माहिती? सासरबद्दल ऐकून नंदिनी विचारते. आम्हाला सर्व माहीत आहे नंदिनी. तुझी कुंडली जुळत नसताना मी तुझं विक्रांत सोबत लग्न लावून दिलं. माफ कर बाळा मला. मिहीरचे बाबा नंदिनी समोर हात जोडतात. काका, हात जोडून लाजवता का? मी सुखी आहे आता. मागच्या 1 महिन्यापासून यांच्यात बराच बदल झाला आहे. म्हणून तर मी दिवाळीला माहेरी आली ना. नंदिनी काकांना सावरत म्हणते. बाळ, तू सुखी राहा एवढंच म्हणेन. जा घरी. जावाई बापू मगाशीच निघून गेले. काका काकू काळजी घ्या. कधीही गरज पडली तर मला नक्की सांगा. नंदिनी दोघांना नमस्कार करत निघते. मनातला गोंधळ काही अजून संपला नसतो. अहो, आपण विरोध नसता केला तर. माझा मिहीर आज आपल्यासोबत असताना भरल्या डोळ्यांनी जाणाऱ्या नंदिनीला बघत मिहीरची आई मिहीरच्या बाबांना विचारते. जे नाही हातात त्या गोष्टीवर आता बोलून काही उपयोग. चल आराम कर म्हणत मिहीरचे बाबा आईला आतमध्ये घेऊन जातात. विक्रांतला शोधत नंदिनी घरी येते. बैठकीत डोकावून पाहते तर विक्रांत झोपलेला असतो. अहो, नंदिनी जवळ जात आवाज देते, पण विक्रांत प्रतिसाद देत नाही. विक्रांत झोपल्याचे समजून नंदिनी तिच्या मोह न आवरता त्याच्या केसातून हात फिरवत अलगदपणे त्याच्या ओठावर किस करते. माहित आहे तुम्ही जागे असता तर करून असतं दिलं, म्हणून आता करते म्हणत परत विक्रांतच्या कपाळावर किस घेते. बैठकीतून बाहेर पडते. नंदिनी, तुला खूप काही सांगायचं आहे ग. भीती वाटते ती तू दूर जाण्याची. तुला समजल्याशिवाय मी तुला काहीच सांगणार नाही आणि तुझी साथ सुद्धा कधीच सोडणार ना. नंदिनी जाताच विक्रांत मान वळवत मनात म्हणतो. नंदिनी, दिवे लावून दे आणि दादाला ओवाळून घे. नंदिनीला देवघरात जाताना पाहत आई म्हणते. आई, मी स्वयंपाक करू? नको ग, माहेरवाशीण आहे तर आराम कर ना. आई गालात हसत म्हणते. आई, करू दे ना. नको, मला आईच्या हातचं जेवायचं आहे. विक्रांत देवघरात येत म्हणतो तसं लटक्या रागाने नंदिनी त्याला बघते. तिचं बघणं पाहून विक्रांत तेवढ्याच प्रेमाने हसतो. नंदिनी, तू उद्या नाश्ता बनव. ठीक आहे आई म्हणते. चालेल म्हणत पाय आपटत नंदिनी दिवे लावायला जाते. आई, चल लवकर. किती हळूहळू करशील? सिमरन दम टाकत म्हणते. तुला जवळच कुणी भेटलं नाही का? एवढ्या कान्याकोपऱ्यात घेऊन आलीस? चेहऱ्यावर आठवड्या पाळत मालिनी म्हणते. आई, हा तांत्रिक खूप प्रसिद्ध आणि जालिम उपायासाठी ओळखला जातो. आपल्याला त्या आत्म्याचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर या तांत्रिकाशिवाय पर्याय नाही. समजले रस्ते भेटल्यावर म्हणत दोघी मायलेकी एका कुटीत शिरतात. बोला, काय काम आहे? कपाळी भस्म लावलेला एक पुरुष म्हणतो. तांत्रिक बाबा, एक काम होतं. माझा भाऊ त्याच्या शरीरात नाही, दुसरं कुणी त्याच्या शरीरात वास करत आहे. कशावरून तुम्हाला असं वाटतं? बाबा, त्याने मला धमकी दिली आहे की मी आता कुणालाही गोष्ट सांगितली किंवा त्याच्या विरोधात जर काही केलं तर माझा विक्रांत कधीच परत येणार नाही. मालिनी डोक्यावरचा पदर सावरत म्हणते. तुमच्या मुलाचे कपडे किंवा
वापरात असलेली वस्तू आणली का सोबत? हो हो म्हणत मालिनी पिशवीतून काढत समोर ठेवते. कुंकवाने उलट स्वास्तिक काढलेल्या ठिकाणी तांत्रिक विक्रांतच्या शर्ट ठेवत एक लिंबू मंतरून त्याभोवती फिरवतो. परत तो लिंबू हातात घेत मंत्र म्हणत डोळे मिटवतो. दारूच्या नशेत रस्ता चुकला आणि तिथेच घात झाला. पाण्याजवळच्या भागात याने लघुशंका आली म्हणून वाहन थांबवलं. त्याचाच फायदा आत्म्याने घेतला. डोळे बंद करत तांत्रिक सांगतो. हे ऐकून सिमरन आणि मालिनीचे धाबे दणदणते. कोण आहे तो आत्मा? मालिनी घाबरतच विचारते. हे तर त्या आत्मेला भेटल्यावर समजेल ना, विकट हास्य करत मांत्रिक म्हणतो. माहेरचे 2 दिवस भरकून निघून जातात. नंदनीची लग्नानंतरची पहिली भाऊबीज दणक्यात साजरी होते. अर्थात विक्रांतकडून सुद्धा काही कमी केलं जात नाही. सारेसाहेबांना नंदनीचा संसार पाहून आई आणि बाबाचं मन भरून येतं. सुखाचा संसार कर. नंदनी आणि विक्रांत नमस्कार करताना आई बाबा म्हणतात. नंदनी, पाहुणे खूप बदलले ग. जमलं तर गावातल्या देवीच्या दर्शनाला जाऊन ये. देवीची कृपा आपल्याला आज हे चांगले दिवस आले. आई देवीच्या नावाने हात जोडत म्हणते. हो आई, इथून गेली की यांना घेऊन देवीची ओटी भरायला जाईल. गुणाची लेक माझी, सुखाने नांद. सासूबाईचं बोलणं जास्त मनावर घ्यायचं नाही. वय झालं आहे, बडबड करणारच. या कानाने ऐकून दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. आई नंदनीला मोलाचा कान मंत्र देत असते. नंदनी, जाऊया? कार काढत विक्रांत विचारतो. पण त्याचं लक्ष मिहीरच्या घराकडे जात असतं. अहो थांबा, काकू काकूंना सांगून येते म्हणत नंदनी मिहीरच्या घराकडे वळते. काका काकू, येते मी. नंदनी घरात जात मिहीरच्या आई बाबांचा निरोप घेते. चाललीस नंदनी? ये हा परत. नंदनीच्या गालावरून हात फिरवत मिहीरच्या आईला भरून येतो. नकळत विक्रांतलाही मिहीरच्या आई बाबांना बघून गलबलून येतं. नंदनी कारकडे वळताच विक्रांत स्वतःला सावरतो. चला. हो, जाताना आईंना घेऊया. कारमध्ये बसत नंदनी विचारते. नको, राहू दे. तिला थोडे दिवस सिमरनकडे. नाहीतरी सारखं सिमरन सिमरन करत असते. विक्रांत कारच्या स्टेरिंग फिरवत म्हणतो. त्याचा राग पाहून नंदनी गालात हसते. विक्रांत तिला हसताना पाहत कारचा वेग वाढवतो. अहो हळू. नंदनी परत हसत म्हणते. सुखी संसाराची स्वप्न घेऊन नंदनी विक्रांत सोबत घरच्या दिशेने प्रवास सुरू करते. अहो, उद्या गावातल्या देवीचं आपण दर्शन करायला जाऊया. मी ऑफिसमधून आलो की जाऊ, विक्रांत म्हणतो. हो म्हणत नंदनी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे नंदनी नवीन साडी नेसत देवीच्या ओटीचं सामान घेऊन तयार होऊन बसते. म्हणजे विक्रांत आला की निघायला बरं. अहो चहा. विक्रांतच्या हातात देत नंदनी म्हणते. तू थांब बाहेर, मी आलोच फ्रेश होऊन. विक्रांत म्हणत बेडरूम मध्ये जातो. विक्रांत तयार झाल्यावर दोघेही मंदिरामध्ये जातात. मंदिरात पोहोचतात. हो, इथे का? तिकडे पार्किंग आहे ना. विक्रांतने बाईक मंदिरापासून थोडं अंतरावर थांबविल्याचं पाहत नंदनी विचारते. नको ग, नंतर मंदिरातून निघताना गर्दी होते. इथे बाईक ठेवली की पटकन घरी जाता येईल. मंदिराच्या वेशीपासून बाईक लांब थांबवत विक्रांत म्हणतो. दोघेही
मंदिराच्या दिशेने जात असताना नंदिनी देवीचं नामस्मरण करत असते. जसं तसं मंदिर जवळ येतं तसं तसं विक्रांतचे हातपाय थरथरायला लागतात. अहो, काय होत आहे? तुम्हाला जमिनीवर पडणाऱ्या विक्रांतला आधार देत नंदिनी विचारते. चक्कर येत आहे. विक्रांत कसा तरी श्वास घेत म्हणतो, चला घरी जाऊया आपण. नंदिनीच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत असते. नंदिनी, तू इथपर्यंत आली आहे. देवीचे दर्शन न घेता घरी जाणं चांगलं दिसणार नाही. तू जाऊन दर्शन घेऊन ये. मी इथेच बसतो तू येईपर्यंत. मंदिराच्या वेशीच्या पलीकडे बसत विक्रांत म्हणतो, पण तुम्ही थांबाल ना इथे? नंदिनी भाबडेपणाने विचारते. हो, तू जा दर्शनाला. नंदिनीला पिटाळत विक्रांत म्हणतो. नंदिनी मंदिरात जात मनोभावे दर्शन घेऊन सुखी संसाराची प्रार्थना करते आणि भक्तिभावाने देवीची ओटी भरते. मनात देवीची रूप साठवत नंदिनी विक्रांत जवळ येते. अहो, ठीक आहात ना? देवीला लावलेल्या कुंकवाचा हात विक्रांतला लागताच त्याला झटका बसतो. अहो, काय होतंय? नंदिनी परत विक्रांतला हात लावायला जाते. नंदिनी, तू पहिले हात धुवून ये बरं. मग बघ किती कुंकू लागला आहे तुझ्या हाताला. नंदिनी पासून थोडं दूर उभं राहत विक्रांत म्हणतो, हो मी आलेच. हात झटकत नंदिनी म्हणते, पण शंकेचे घर मनात तयार होतं की विक्रांत असा का वागतो. नंदिनी हात साफ करून येत बाईकवर विक्रांतच्या मागे बसते. देवीच्या मिळालेल्या प्रसादाची पिशवी विक्रांतच्या पाठीला स्पर्शित असते, त्यामुळे त्याला चटके बसत असतात. विक्रांत घरी येताच बेडरूम मध्ये पळत जाऊन अंगावरचा शर्ट काढून फेकतो. अहो, पाठीला काय झालं? लाल झाली? विक्रांतच्या मागून येणारी नंदिनी बेडरूम मध्ये येत विचारते आणि पाठीवरून हात फिरवू लागते. माहित नाही कसली तरी एलर्जी झाली, बेडवर बसलेला विक्रांत म्हणतो आणि नंदिनीच्या स्पर्शाने सुखावतो. मी क्रीम आणते पाठीवर लावायला, तुम्ही असेच बसून राहा. नंदिनी म्हणत वळते की विक्रांत तिला थांबवतो. काय? नंदिनी विचारते. काही नाही, जा तू. काहीतरी विचार करत नंदिनीचा हात सोडत विक्रांत म्हणतो. नंदिनी क्रीम घेऊन येत अलवार हाताने विक्रांतच्या पाठीवर लावून देत असते. नंदिनी, मिहिरने आत्महत्या का केली? विचारू का नको विचारू, मनात हा गोंधळ चालू असताना विक्रांत पटकन विचारून मनातला गोंधळ संपवतो. तर प्रेक्षक मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातील पात्र, घटना, स्थळ संपूर्णतः काल्पनिक आहे. ही कथा केवळ मनोरंजनाकरिता आहे. मिहिरने का आत्महत्या केली असेल आणि विक्रांतचा आणि मिहिरचा काही संबंध असेल तर तो नंदिनीला का मिहिरच्या आत्महत्येबद्दल विचारतो? काय असेल मिहिरच्या आत्महत्येमागचं सत्य ते बघूया आपण पुढील भागात. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा.